तर मित्रांनो, ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेनं वाट बघत आहात, तर फायनली तो व्हिडिओ आपण या ठिकाणी आणलेला आहे. तर तो व्हिडिओ आहे आपले प्रभू श्रीराम यांच्या जे काही मंदिराचं अयोध्येला उद्घाटन होणार आहे, तर त्यानिमित्त आपण डिझाईन या ठिकाणी केलेलं आहे. तर सर्वांनी सर्वात पहिले या ठिकाणी कमेंट करायचे आहे, जय श्रीराम अशी तुम्हाला या ठिकाणी कमेंट करायची. ओके. त्याच्यानंतर बाकीचं काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तर हे झाल्याच्या नंतर जे काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसत असेल. आणि जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की आजपासून येणाऱ्या 22 तारखेपर्यंत कंटिन्यूमध्ये आपले जे काही व्हिडिओज असतील ते व्हिडिओज या ठिकाणी येऊन जातील. तर त्याच्यासाठी तुम्हाला चांगला सपोर्ट करायचा आहे. सपोर्ट केल्याच्या नंतर प्रत्येक ह्याचा जो काही व्हिडिओ असेल तो आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके. आता आजचं जे काही पीएनजी मटेरियल असेल ते सोबतच पीएल फाईल सगळं दिलेलं आहे. त्याच्या आधी एक काम करायचं ते म्हणजे फॅमिली जॉईन करण्यासाठी खाली जे लाल रंगाचं बटन दिसत असेल की नाही, त्याच्यावर फक्त एक वेळेस या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर पुढचे जे काही व्हिडिओज असतील ते एकदम फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर एक काम करायचं ते म्हणजे तुम्हाला जायचं इंस्टाग्रामला. ओके. तर इंस्टाग्रामचं जे काही आपलं पेज असेल तर ते अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल. तर आता जस्ट या ठिकाणी मी पोस्ट केली होती ती आणि लगेच जे काही व्हिडिओ असेल तर या ठिकाणी घेऊन आले. आणि अशा पद्धतीचे जे काही व्हिडिओज असतील किंवा जे काही डिझाईन्स असतील तर या ठिकाणी मी टाकत असतो. तर रील्समध्ये अशा पद्धतीचे व्हिडिओज असतात या ठिकाणी, हे सर्व तुम्ही बघू शकता. आणि सोबतच तुम्हाला जर काही अडचणी वगैरे येत असतील तुम्ही ते सर्व मला या ठिकाणी काय करू शकता, विचारू सुद्धा शकता. ओके. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला यायला विसरायचं नाही. बाकी सगळं करण्यासाठी मी या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि इथे एक मस्त असं फॉलो नावाचं बटन असतं, त्याच्यावर सुद्धा क्लिक करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही आहे. ओके. चला, तर एवढं काम करून घ्या. आता आपण जाऊयात आपलं जे काही पीएनजी मटेरियल असेल तर ते या ठिकाणी बघण्यासाठी. ओके. तर सर्वात पहिली जे काही डिझाईन असेल आजची तर ती या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. तर डिझाईनचा जो काही थीम असेल ती थीम या ठिकाणी लक्षात घ्या. ते कलरफुल बॅकग्राऊंड या ठिकाणी यूज केले. त्याच्यानंतर जे काही स्मोक असतील स्मोक सुद्धा या ठिकाणी अप्लाय केले. तर बऱ्याच जणांची डिमांड होती की जे काही कलरफुल बॅकग्राऊंड असेल तर ते यूज करून या ठिकाणी कर. तर आज आपण जे काही व्हाईटवाली थीम असेल ती या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. आणि उद्याच्याला थोडीशी जे काही डार्कवाली थीम असेल तर ती आपण या ठिकाणी क्रिएट करूयात. ओके. तर कोणती तुम्हाला जास्त आवडली तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की एक वेळेसला सांगून द्या. त्याच्यानंतर बाकीच्या जे काही पेजेस असतील तर जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी झूम करून बघू शकता. तर जे काही राम मंदिर असेल ते सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी मी ऍड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे काही पार्ट असेल तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर एक कॉमन अशा पद्धतीचं तुम्हाला एक हे दिलेलं आहे. तर हा जो काही फोटो होता प्रभू श्रीरामांचा तो थोडासा या ठिकाणी ब्लर होता. तर तो व्यवस्थित असं पीएनजी मध्ये येत नव्हता. आणि याला तरी तो लगभग 47 MB चा काहीतरी पीएनजी होता. तो मोबाईलमध्ये चालत नव्हता. त्याच्यामुळे मी या ठिकाणी जो काही बॅकग्राऊंडला असेल तो या ठिकाणी अटॅच करून दिलेला आहे. आणि उद्याचा समजा नवीन इमेज आपल्याला भेटल्याच्या नंतर ती पीएनजी तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकायचं. ओके. त्याच्यानंतर बाकीचे जे काही पीएनजीज असतील ते या ठिकाणी बघू शकताय. आणि हे जो काही टेस्ट इफेक्ट असेल हे तुम्हाला कसं वाटलं पर्सनल लेवलवर मला नक्की एक वेळेसला कमेंट करून सांगा. आणि कसं मारायचं काय नाही जर तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंट करा. तर आपण याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ या ठिकाणी नक्की करून घेऊयात. ओके. त्याच्यानंतर बाकीचे जे काही असेल तर ते या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. आणि सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पीएनजी असेल सर्कलवाला तर तो या ठिकाणी मी दिला. मी कॉमनली यूज करतोय ते, तर ते या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर लोगोज वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी कट करून टाकायचं. ओके. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही फोल्डरचं नाव असेल तर राम मंदिर 1 अशा पद्धतीने दिलेलं आहे. कारण आपले भरपूर सारे व्हिडिओज येतील त्याच्यामुळे 1 2 3 4 अशा पद्धतीनं सिरीज मी या ठिकाणी क्रिएट करणार आहे. तर हे सर्व आहे तुम्ही मला या ठिकाणी घ्यायचं आहे. आता डिझाईन करण्यासाठी मी गेलोय पिक्सल लॅबला. ओके. तर तुम्ही पिक्सार्ट सुद्धा यूज करू शकता. तुमच्या मनावर राहील काय करायचं ते. तर या ठिकाणी न्यू टेक्स्ट दिसेल तर हे करायचं तुम्हाला डिलीट. ओके. तर नवीन असू द्या किंवा जुने असू द्या तुम्हाला जर पीएलपी फाईलचा प्रॉब्लेम येत असेल आणि जे ओल्ड व्हर्जन आहे पिक्सल लॅबचं ते जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर दोन्हीचे जे काही लिंक्स असतील ते टेलिग्रामला पिन करून ठेवल्यात. तर तिथे जाऊ शकता आणि जाऊन व्हिडिओ बघू शकता. आणि हे जे काही पीएल फाईल ओपन कशी करायची असेल ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा व्हिडिओ याचा मिळून जाणार आहे. तर नक्की तुम्ही जाऊन तो व्हिडिओ या ठिकाणी चेकआउट करू शकता. थंबनेल तुम्हाला वर या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल. ओके. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स होते या ठिकाणी मी सॉर्ट आउट केलेल्या. तर या ठिकाणी काय करायचं आता 3 डॉटवर क्लिक करून जायचं इमेज साईज. आणि ही जे काही 1280 साईज या ठिकाणी तुम्हाला दिली असेल डिफॉल्ट तरी तुम्हाला खोडायचे. आणि या ठिकाणी तुम्हाला किती टाकायचे 5,000. ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करा. डबल चौकोन कलर्समध्ये या आणि व्हाईट रंग या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा. हे मात्र गोष्टी एवढ्या तुम्हाला कॉमनली लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर इथं जायचं ह्या ब्राउजमध्ये जायचं आणि इथं गेल्याच्या नंतर तुम्हाला फोल्डर जे काय असेल तर ते या ठिकाणी काय करावं लागेल सिलेक्ट करावं लागेल. ओके. तर मी या ठिकाणी फोल्डर सिलेक्ट केलेला. तर राम मंदिर 1 अशा पद्धतीचं फोल्डर आहे. ओके. आता एक घेतल्याच्या नंतर हे जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते घेऊ नका. तर हे जे काही कॉमन या ठिकाणी तुम्हाला दिलं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी घ्या. कारण याच्यामध्ये 3-4 जे काही पेजेस असतील तर ते एक साथ मी या ठिकाणी अटॅच करून दिलात. तर आपला वेळ बी वाचेल थोडासा. आणि हे कॉमन गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला सुद्धा हे या ठिकाणी ऍड करावंच लागणार होतं. त्याच्यामुळे मी एका जागी तुम्हाला या ठिकाणी टाकून दिलेला आहे. ओके. तर भावना अजून आत्ता सुद्धा सांगतोय की हा आपला फक्त पहिला व्हिडिओ आहे. तर असे भरपूर सारे व्हिडिओज या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्हाला बिलकुल या ठिकाणी विसरायचं नाही आहे. तर सगळे व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. आणि उद्याचा जो काही व्हिडिओ येत असेल तर तो येणार आहे आपला डार्क थीमवर. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला बिलकुल विसरायचं नाही. ओके. आता हे या ठिकाणी घेतल्याच्या नंतर या ठिकाणी प्लसवर क्लिक करून इथं जायचं आहे. आणि मग तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे मॉडेलचा जो काही फोटो असेल. ओके. तिथं फोटो तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी लावून घ्यायचा. ओके. खालून वर जाऊयात आपण डिझाईन करत. त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही नाव असेल तर ते नाव तुम्ही या ठिकाणी काय करू शकता ऍड करू शकता. ओके.
सेम अशाच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. आता भरपूर जणांची मागणी होती की ह्याचे जे काही पी एल फाईल असेल तर ते तर लवकरच ह्याचे जे काही पी एल फाईल असेल तर ती येऊन जाईल. बिलकुल तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि त्याच्यानंतर जे काही आपलं मेन टेक्स्ट असेल ओके, तर जसं तुम्हाला सांगितलं होतं कलरफुलवालं, तर हे मात्र तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ॲड करून घ्यायचं काहीसं अशा पद्धतीनं ओके. आता हे ॲड झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला परत एकदा क्लिक करायचं आहे आणि मग या ठिकाणी तुम्हाला मी एक डायलॉग दिला होता, छोटूसा मॅसेज आहे, तर तो वाला या ठिकाणी काय करायचं आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीनं ओके. आता हे झाल्याच्या नंतर लगेच ह्याच्यावरच तुम्हाला काय करायचं आहे, जी की डेटची पिन जी दिली होती एक ओके, तर ती डेटची पिन जी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ॲड करून घ्यायचं काहीशी अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही सेट करू शकता ओके. आता हे दोन गोष्टी या ठिकाणी लागलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर आता साईडला जे काही असेल तर या ठिकाणी लेफ्ट साईडला जी जागा उरली होती तर त्या जागेमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पिन जे असेल हा मी दिलेला आहे, तर मी या ठिकाणी हा यूज केला. तुम्हाला अजून दुसरं काही यूज करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता ओके. आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर आपले जे काही लोगोज असतील तर ते लोगोज डिझाईनमध्ये टाकायला तुम्हाला बिलकुल या ठिकाणी विसरायचं नाही ओके. तर मी या ठिकाणी दोन जे काही लोगो असतील तर ते लोगो टाकलेले आहेत. एक मी वरच्या साईडला टाकला आहे आणि दुसरा जो काय असेल तर तो मी खालच्या साईडला या ठिकाणी ॲड करून घेतलेला आहे. तुम्हाला एक लावायचा असेल तुम्ही एक लावा, किंवा तुम्हाला जर माझ्यासारखे दोन लावायचे असतील तुम्ही सुद्धा दोन या ठिकाणी काय करू शकता ॲड करू शकता ओके. तर मी दुसरा या ठिकाणी काय केलेला ॲड करून घेतलेला ओके. तर एवढ्या सगळ्या जे काही पीएनजी असतील तर हे पीएनजी लागल्याच्या नंतर तुमची जी काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी कंप्लीट होऊन जाते ओके. माझा कंप्लीट झालेल्या डिझाईनला तुम्हाला थ्री डॉटवर क्लिक करायचं, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि इथून तुम्ही तुमचे जे काही इमेज असेल ते या ठिकाणी काय करू शकता सेव्ह करू शकता ओके. तर मित्रांनो हा जो काही व्हिडिओ असेल तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतात. त्याच्या आधी तुम्हाला महत्त्वाचं काम सांगू देतो ते म्हणजे तुमचा पासवर्ड ओके. तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 1632. किती टाकायचा आहे 1632 ओके. तर हिंदीवाल्यांसाठी सांगून देतो 1632 ओके. चार लेटरचा पासवर्ड आहे हाच टाका आणि त्याच्यानंतर पी एल फाईल सोबतच पीएनजी फाईल दोन्ही तुम्ही या ठिकाणी काय करू शकता ओपन करू शकता ओके. आणि भावांनो जर इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असाल तर पुन्हा एकदा म्हणतो व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला बिलकुलही विसरायचं नाही. आणि याच्यासारखे अजून व्हिडिओ बघायचे असेल चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुलही विसरू नका ओके. चला मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.